अजित पवार यांची ताकद भाजप कमी करेल ही भीती आता पूर्ण होताना दिसतेय. रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी व्यक्त केलेली भीती आता पूर्ण होताना दिसत आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर MPSCची 25 तारखेची परीक्षा आयोगानं पुढे ढकलली असली तरी हा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. ही परीक्षा कधी घेणार, या परीक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित 258 जागांचा समावेश करणार की नाही आणि संयुक्त गट ब आणि क ची जाहिरात कधी काढणार, या आणि इतर प्रश्नांसंदर्भात आंदोलक विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. परंतु उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपलब्ध नसल्याने या महिन्याअखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. एकतर काल आंदोलन हे सगळ्या विद्यार्थ्यांनी गेले 3 दिवस उभं केलं होतं. स्वतःच्या हक्कासाठी आमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त तिथं पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो, कारण त्यांच्या मागण्या रास्त होत्या, त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि मग तिथे जेव्हा 2 महत्त्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली. त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले, पण काही लोक तिथं राहिली होती. आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबावतंत्र केलं. मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका, तो त्यांचा हक्क आहे. जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या तर त्यांचा तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही. थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक पावसासाठी ते थांबले होते. आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय पवारसाहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा. त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथं येईल. आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की 2 ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या केल्या गेल्या अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली. पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी एक्झाम होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे. 25 तारखेपासून पुढे असं व्हायला नको की 5-6 महिने पुढे गेली. त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की 2-1 महिने ठीक आहे, त्या पुढं जास्त नको. दुसरं, कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं. त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही, फक्त एवढंच सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल, पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं. आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं. कारण गेल्या वर्षी जी जाहिरात झाली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं, पण ती ॲड अजून निघाली नाही. मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता. आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला. आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं, आम्ही सरकारमध्ये नाही, पण त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही. कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही. त्यातल्या एक ताई इथं आहेत, ते आयोगाला जाऊन भेटले. आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली. आज बैठक झाली. बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवारसाहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो. पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत. मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवारसाहेबांच्या ऑफिसशी संपर्क साधून मग या महिना संपण्या अगोदर या विद्यार्थ्यांची भेट
मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्याअखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे. जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या महिन्याअखेरीसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे. आणि त्याला मुख्यमंत्री साहेब, कारण पवार साहेबांसारखा नेता, एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.